दरम्यान प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडता, एका हातामध्ये कॅच पकडता, तर तब्बल 1000 रुपयाचं मानकरी ठरतात. अरविंद यांनी टोलवण्याच्या नादात थोडं मिस केलेलं आहे. दरम्यान स्ट्राइकला जो होता तो विनोद, थोडी माफ करा. आता मात्र सचिन राजंडी याचा चेंडू टोलवण्याच्या नादात सचिन मिस झालेला आहे. राजंडी सचिन याने टोळला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, लाजवाब फटका, 4 धावा. क्लास दिसत असताना सचिन याचा ओल्ड इज गोल्ड 40+. सिंगल 0-4. राजन डी पॉवर प्लेचं षटक हाताळताना राजन डी टू सचिन. यावेळी मात्र भरपूर वेग आणि वेग. सचिनला चेंडू ओळखता आलेला नाही आणि मिस झाला डॉट चेंडू. कोणाची कार समोर आहे, लाईट बंद करा. फलंदाच्या पुढील चेंडू राजंडी फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे आणि परत पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. पॉवर प्लेचं षटक हाताळताना राजन डी आणि सचिन चौकार मारल्यानंतर मात्र कुठेतरी बॅक फुटला. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं असं गोलंदाजी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिलं षटक समाप्तीच्या नंतर धावसंख्या झालेली 6. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या कालेर संघ. चला चला कालेर संघ, खूप उशीर करताय तुम्ही. दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे नवीन गोलंदाज हरेश जोशी.
हरीश जोशी टू सचिन. पुन्हा एकदा सचिन टोलवण्याच्या नादात मिस झालेला आहे आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव. हो पवारनी फसवलं नाही तर पवार काय नाही ना. अरे फोनच बंद आहे. जोशी जोशी टू विनोद सुद्धा टोलवण्याच्या नादात चेंडू मिस झालेला आहे आणि डॉट स्वरूपात चेंडू. जोशी पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र इथे थोडी चूक घडलेली आहे दोन्ही फलंदाजामध्ये आणि दुसरी चोरटी धाव घेण्याच्या नादात फलंदाज विनोद बाद झालेला आहे. पण एकट्यावर प्रेशर पण जास्त पडते ना. एकट्याला करायला बोलला तर छातीवर बार येते माहिती का. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टन लिडिंग फ्रंट कॅप्टन सारखी बॅटिंग त्यांना करावी लागेल. जॉलीस्पोर्ट कामतगर वर्सेस बंद्रा मारुती काल्हेर हा सामना तुम्ही पाहतायत. हा चेंडू यावेळी मात्र खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळतोय आपल्याला. पहिल्यांदा राजन, त्याच्यानंतर हरेश जोशी. कारण हे दोन्ही गोलंदाज असे आहेत की ज्यांनी दोन्ही एंडमधून म्हणजे दोन्ही बाजूने चांगली गोलंदाजी केली आणि नक्कीच फल पूर्णपणे बांधून ठेवलं. यावेळी मात्र स्लॉग स्वीप, चेंडू जाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, षटकार. दोन षटकं संपली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आता 16 लागलेले आहेत. 8च्या सरासरीने 16 धावा. दोन्ही तुल्यबल संघ, दोन्ही संघ अगदी या संघटनेमधील 10 संघ ओळखले जातात आणि या दोन्ही संघांना
या ठिकाणी आपला कसब, आपला कौशल्य पणाला लावायचं आहे. हिट आउट या गेट आउट. कारण जेव्हा चांगले संघ आमने सामने ठाकतात ना, एक प्रेक्षकांना चांगलं बॅटल पाहायला खूप आवडत असते. पहिल्या षटकात 6 आल्या, दुसऱ्या षटकात 5 चेंडूपर्यंत नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने हा सामना जवळजवळ म्हणजे ही इनिंग होती. परंतु शेवटच्या चेंडूमध्ये मागच्या षटकार आल्यानंतर आता मात्र हात खोललेले 44 फूट कामतकर संघ इथे पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे. 8च्या सरासरीने 16 धावा. सचिनच्या बॅटमधून एक चौकार आला होता. अरविंदने जबरदस्त एक षटकार खेचला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते. काय जबरदस्त टायमिंग होतं आणि जबरदस्त फुटवर्क. नवीन गोलंदाज खेळपट्टीवर गोलंदाजी करेल संतोष. संतोष एक चांगला गोलंदाज आहे. इथे त्याच्याकडूनही अपेक्षा आहेत पाठीराख्यांना. परंतु 22 यार्डाच्या खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, मनामध्ये थोडी धाकधूक असते की हा फलंदाज मला कसा खेळेल. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सीमारेषा पार जातोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून सरळ सीमारेषा पार. चौकार. काय नशिबाचा हा चौकार आला बघा. खरं तर स्वतः गोलंदाजाला तिथे क्षेत्ररक्षण करता येऊ शकलं असतं. त्याने चेंडूवर ध्यान दिलेलं नाहीये आणि त्यानंतर लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक याच्या अगदी जवळ टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडू राईट स्पिनला धडकला चौकारासाठी. चौकार आणि धावसंख्या या अगोदर आपण बघितली 20 झाली होती. त्यानंतर 2 धावा आल्या आणि 2 धावाने धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. गोलंदाज तयार होते. ऑफ स्टंपवर हा चेंडू आणि नक्कीच चेंडूला पाठवलेला आहे आपल्या अनोख्या अंदाजमध्ये. अजून एक षटकार अरविंदच्या बॅटमधून. या षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 28-28. आणखी एक चांगला फटका आहे. स्लॉग स्वीप. वॉट अ शॉट. मिडल ऑफ बॅट. ताकदवर फटका. टायमिंग परफेक्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी 6.
वडूनगर गावचे व्यावसायिक कबड्डीपटू आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू संदीप गणपत पाटील यांच्याकडून खास करून या दोन्ही संघांना बंद्रा मारुती काल्हेर संघ आणि जॉली स्पोर्ट कामतगड संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि प्रभाकर पाटील यांच्यासाठी त्यांनी मेसेज पाठवलेला आहे की खूप आपण मेहनत घेत आहेत आणि चांगलं आयोजन नियोजन आहे. धन्यवाद संदीप गणपत पाटील, आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम. शेवटच्या षटकात 6 आल्यानंतर आपण पाहतोय या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या आणि या 25 धावांबरोबरच धावसंख्या तब्बल 41 लागतीये 3 षटकांच्या समाप्तीनंतर. काल विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला आपण बघितलं, मात्र त्याचे अष्टपैलू खेळाडू त्या संघाचे 3 विजेतेपद या सीझन मध्ये विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने मिळवलेले आहेत. आणि अष्टपैलू खेळाडू संदीप पाटील ताट्या असं ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या माध्यमातून खास करून या दोन्ही संघांना, आयोजनाला, नियोजनाला आणि प्रभाकर पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू संदीप पाटील. पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये मनस्वी स्वागत आहे. शेवटचं षटक आता मात्र मिथून ओव्हर द विकेट समोर सचिन असतील. चांगले फलंदाज आहे सचिन. पंच केलेल्या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी ही पूर्ण. सचिनची फिटनेस अजून तशीच आहे. बऱ्याच वर्षापासून सचिन खेळतोय, मात्र इतकी वर्ष तशीच फिटनेस ठेवणं खूप महत्वाचं असतं. ही कमाल खरे तर टेनिस बॉल क्रिकेटची आहे. क्रिकेट जेवढं तुम्ही जास्त खेळाल तेवढी तुमची फिटनेस आणखी चांगली राहण्यासाठी मदत होते. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न नाहीये, कारण फलंदाज सचिनला माहित होतं की कुठे ना कुठे हा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय की पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 44 लागलेली आहे. हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर येत नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 45 वर पोहोचलेली आहे. 45. 2 आपण स्पर्धा या मैदानावर चालू दिवसामध्ये पाहतोय. SSPL आणि जय भोलेनाथ चषक 2025. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच चेंडूचा अंदाज घेत होता, परंतु त्याला अंदाज आलेला नाहीये. बराच काल चेंडू हवेत होता, परंतु मला वाटते चेंडूवर लक्ष नव्हतं, दिसला नसेल चेंडू तिथे. रात्रीच्या क्रिकेटमध्ये हेच असतं, समोर अगदी फ्लड लाईट असल्यामुळे चेंडू कुठे आहे, जर हवेत चेंडू गेला तर नक्कीच शोधावा लागतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय मिथून. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. स्वतः यष्टीरक्षक तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धावी पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अरविंद आणि सचिन कडून. 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावसंख्या आता धावफलकावर लागतीये ती 49. टॉस जिंकली होती बंद्रा मारुती काल्हेर संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि एक बलाढ्य संघ जॉली स्पोर्ट कामतगड संघ या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर आतापर्यंत 49 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत जॉली स्पोर्ट कामतगड संघाने. चेंडूला खेळून काढलेले आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पंचांच्या अगदी मागे. सिंगल शिवाय मात्र काही मिळणार नाही. आय थिंक शेवटचा चेंडू असेल हा. आणि स्ट्राईक सचिनकडे. 50 पूर्ण झालेले आहेत जॉली स्पोर्ट कामतगड संघाच्या. एक चांगली धावसंख्या रजनी क्रिकेटमध्ये, फ्लड लाईट क्रिकेटमध्ये
50 धावा या खूप मानल्या जातात, परंतु समोर बंद्र्या मारुती काल्हेर हा संघ आहे. हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न नाही. यावेळी मात्र आपण पाहतोय की कुठे ना कुठे स्वतःचा बचाव केला आणि पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं ना तुम्ही तर एक कश्मकश सुरू आहे शेवटच्या चेंडूसाठी. फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, दुसरीचा प्रयत्न झालेला नाहीये. आणि या सिंगलच्या माध्यमातून धावा धावपालकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागतायत त्या 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर जलस्पोर्ट कामतगड संघाकडून. पायगाव संघाचे कॅप्टन, चला आपण टॉस साठी दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कॅप्टन दिवा स्पोर्ट दिवा आणि पायगाव संघाचे कॅप्टन रमेशजी भोईर आणि बालाशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस जी वर्ल्ड हॉलिडेज यांच्या मार्फत जो टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे तिथे करत आहोत. पायगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कॅप्टन आपण लगेच या. मित्र, हे टॉस बॉक्स जे आहे ते टॉस बॉक्स आपल्याला जी वर्ल्डने स्पॉन्सर केलेले आहे. अंतिम विजेता संघ थेट थायलंडला रवाना होईल आणि उपविजेता संघ गोव्याला रवाना होईल. नक्कीच आपण ही टॉस या ठिकाणी करत आहोत. छाप आणि काटा, यस, छाप किंवा काटा आपण कॉलिंग करायचंय. दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. छापा असं म्हणणं आहे त्यांचं. यस, आणि छापा पडलेला आहे. अभिनंदन. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची. टॉस जिंकलेले दिवा स्पोर्ट दिवा संघाचे कॅप्टन, निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. अगदी आपण जर मैदान बघितलं, फ्लड लाईट बघितली, खेळपट्टी बघितली, टिपिकल क्रिकेट कंडिशन, 40+ साठी इतकं मोठं व्यासपीठ, इतकं मोठं प्लॅटफॉर्म कसं वाटलं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर एकदम इंटरनॅशनल सारखं वाटलं. एक चांगला खेळ करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. होय, नक्कीच. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठले असे गोलंदाज असतील ज्यांच्यावर तुमची जास्त दारोमदार असेल? आहेत आता प्रत्यक्ष मैदानावर. थायलंड टूर आहे फायनल जिंकल्यानंतर, कसं वाटतंय? नक्कीच फायनलकडे हे असणार. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. पायगाव संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. टॉस हरलात, महत्वाची होती टॉस तुमच्यासाठी? नक्कीच. फ्लड लाईटमध्ये आम्ही ॲक्च्युली प्रथम क्षेत्ररक्षण करणार होतो,
पण आता प्रथम फलंदाजी करायची आहे, जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू. कधी असा नक्कीच स्वप्नात तरी विचार केला असेल का फायनल जिंकतोय एखादा संघ 40+ मध्ये आणि त्या संघाला थायलंडसाठी रवाना केले जाईल असं कधी वाटलं होतं इतकं चांगलं पारितोषिक? नाही, नक्कीच नाही. पण जेव्हा मी ॲड बघितली, ग्रुपवरती आलो होतं व्हिडिओ, त्यासाठी मी जी वर्ल्डचे जे सर्व आहेत त्यांचं प्रथम आभार मानतो. आणि त्यांनी खरोखर ॲक्च्युली 40+साठी हे प्रोत्साहित केलेलं आहे. कारण प्रत्येक प्लेअर हा कदाचित ड्रीम असतं प्रत्येकाचं की आउट ऑफ इंडिया जाणं, आणि हे जी वर्ल्डच्या मार्फत आपण इथे फायनल जिंकून जाऊ शकतो हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. प्रथम मी त्यासाठी त्यांचा खूप आभारी आहे. कसा आम्हाला खेळ पाहायला मिळेल इथे फ्लड लाईटमध्ये तुमच्या संघाकडून? नक्कीच शांत आणि संयमी खेळ आम्ही केलो, आणि त्याचबरोबर एक जास्तीत जास्त धावा जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू. नितीन गवळी आहे, तो आता यावर्षी खूप चांगल्या फॉर्ममध्ये, पण आमची साथ त्याला मिळत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं बॅकवर्डला आहोत. पण या सामन्यात आम्ही नक्कीच आमचा चांगला खेळ करू. नक्कीच शुभेच्छा असतील तुमच्या संघाला, नक्कीच तुम्हालाही. तर टॉस मित्रांनो झालेले आहे. टॉस दिवा संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि पायगाव संघाला आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी. टॉस झालेली आहे. टॉस आपण पाहतोय दिवा संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यस, बघा सामना सुरू होण्या अगोदर इथं पारितोषिक आलेले आहे. वळगावचे प्रमोद भोईर यांच्याकडून विलास, आपणास सुवर्ण संधी असेल विलास बाळू, आपण जर हॅट्रिक करता तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. हा पहिला चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूला टर्न केलेला आहे. धावतोय 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 क्षेत्ररक्षक आणि चांगलं क्षेत्ररक्षण. आपला जीवाच्या आकांताने आपण पाहतोय क्षेत्ररक्षण केलेले सचिन आहे तिथे. जबरदस्त पंचांकडून मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली, रिव्ह्यू घेतलेला आहे नो बॉल साठी, म्हणजे बीमर साठी चेक केले जाईल आमच्या चेक कमिटीकडून. तसेच पंचही असतील, तिसरे पंच. यस, पंचांकडून बीमर घोषित करण्यात आलेला आहे. नो बॉल. 1+2 अशा 3 धावा मिळतील या, आणि 3 धावाने श्री गणेशा होतोय. खरं तर बंद्रा मारुती काढले संघाचा. पुढील चेंडू फ्री हिट असेल. विलास बाळू ओव्हर द विकेट. हा चेंडू स्लॉट मध्ये आला आणि पाठवला सरळ प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. काय तुफानी फटका होता. फलंदाजाला माहित होतं की हा चेंडू जरी सीमारेषेवर झेलला गेला तरी सुद्धा काही फरक पडणार नव्हता, कारण फ्री हिट होता. आणि त्या अनुषंगाने आपण एकदम फ्री माइंडेड खेळलेला हा फटका बघितला. मिड विकेट, सीमारेषा क्लिअर.
6 धावांसाठी आणि या 6 धावांबरोबरच 9 धावा धावफलकावर लागतायत. तुम्ही 53 धावांचं टार्गेट ठेवलं म्हणून काय झालं, आम्हीही तो प्रयत्न करणार. बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या या फलंदाजाने आता मात्र खतरे की घंटी वाजवलेली आहे. ओव्हर द विकेट विलास बाळू. कमबॅक करावं लागेल या फलंदाजासमोर. फलंदाज राजंडी. हा चेंडू कव्हर मध्ये खेळून काढलेला होता. सिंगलची वाणवा आपण पाहतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलही केला जातोय. गोलंदाज तयार. चांगला अनुभव आहे विलास बाळू यांच्याकडे. समोरही तितकाच अनुभवी फलंदाज. एज लागली. आता मात्र पाहतोय आपण पूर्णपणे कमबॅक. मागच्या 2 चेंडूवर धाव आलेली नाहीये. पहिला चेंडू बीमर, त्याच्यावर आल्या 2, त्यानंतर एक षटकार. कुठे ना कुठे दबावामध्ये होते विलास बाळू. मात्र ह्या गोलंदाजाने, या खेळाडूने असे दबाव अनेक झेललेले आहेत. अनेक सामन्यामध्ये, अनेक स्पर्धामध्ये. अगदी रेग्युलर क्रिकेट ते 40+ क्रिकेट. कमालीचा हा खेळाडू आहे. फ्लॅटेड चेंडू. इथे लॉंग ऑफ, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. आता मात्र डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय नव्हता विलास बाळू यांच्याकडे, कारण सहज धावबाद होऊ शकले असते. फलंदाज राजंडी समोर खेळले होते. मिड ऑफवर क्षेत्ररक्षकही तैनात होते 30 सर्कलमध्ये. मात्र सफाईदारपणे क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता आला नव्हता. जीवनदान म्हणावं लागेल राजंडीला. धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10. हा चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेता आलेला नाहीये. बरेचसे असे झेल असतात, त्या झेलापर्यंत 40+ चे खेळाडू अगदी संत गतीने जातात आणि पोहोचत नाहीत. कॅरी केला नव्हता आणि सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 11 लागलेली आहे. बघा, पहिल्या चेंडूवर 3 बीमर आणि त्यानंतर षटकार. एका चेंडूवर 9 गेल्या होत्या आणि मागच्या चेंडूंवर, काही चेंडूंवर जबरदस्त कमबॅक या जबरदस्त गोलंदाजाचं. हा चेंडू लॉब केलेला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ओ माय गॉड, झेल सुटतोय. परंतु खर तर चेंडूचा टप्पा पडण्या अगोदर तिथे क्षेत्ररक्षक पोचलेही होते. थोडी घाई केली आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावर लागल्या. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर 13 पूर्णपणे कव्हर केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर ज्या धावा गेल्या होत्या, आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 उर्वरित 18 चेंडूमध्ये अजून 40 करायच्या आहेत. बंद्रा मारुती काल्हेर वर्सेस जॉली स्पोर्ट कामतगर असा सामना पाहतायत. यानंतर क्लॅश ऑफ टायटन दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस न्यू इंग्लंड पायगाव. या 2 संघामध्ये जबरदस्त घमासान तुम्ही पाहणार आहात. दिवा स्पोर्ट दिवा संघाने टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि न्यू इंग्लंड पायगाव संघाला आमंत्रित केलेले आहे प्रथम फलंदाजीसाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त टाइम करू नका प्लीज, वेळ घालू नका. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी स्थिती आहे. गोलंदाजी बघू कोणाकडे सोपवली जाते. रजनीश, हेही नाव मोठं आहे 40+ क्रिकेटमध्ये. आता इथून खरं तर बंद्रा मारुती काल्हेर संघाचे जे फलंदाज आहेत त्यांना पुन्हा एकदा सामन्यामध्ये घुसावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर 9 धावा आल्यानंतर कुठे ना कुठे वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 20 ते 22 धावा येतील की काय, परंतु काय कमालीचा कमबॅक करून दिला विलास बाळूने. म्हणूनच तर विलास बाळू यांना एक मोठा खेळाडू म्हणून ओळखलं जाते. त्यांची ओळख भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठी आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. रजनीश. हा चेंडू, पहिला चेंडू टोलवलेला आहे. पत्रा तोड शॉट.
जाऊन पडतोय नक्कीच सीमारेषा पार. षटकार. अगदी बॅटच्या रडार मध्ये दिला होता. पहिल्या चेंडूवर कधी कधी आपण बघतो ना, बरेचसे गोलंदाज अगदी समोर ठेवतात फलंदाजाला चेंडू, आणि इथे रजनीश यांनी तेच केलं. खरं तर थोडीशी फ्लाईट दिली होती. जरी पेस गोलंदाज असले, मीडियम पेसर असले, बघू शकता आपण रिप्ले मध्ये काय जबरदस्त फुटवर्क आणि टायमिंग ही परफेक्ट होतं. जबरदस्त. 6 धावाने आता अशा अपेक्षा आणखी पल्लवीत झालेल्या आहेत. पहिली जी सलामीची जोडी अजून फोडण्यात यश आलेले नाहीये. जसजशी ही सलामीची जोडी धावा करेल, डोकेदुखी ठरणार आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी. कारण बंद्र्या मारुती काल्हेर हा संघही कमकुवत किंवा साधा सुद्धा संघ नाहीये. या संघाने अनेक वेळा अनेक स्पर्धामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे, आणि जे काही चांगले संघ ओळखले जातात त्या संघामध्ये बंद्रा मारुती काल्हेर संघाचंही नाव अगदी वर आहे. जॉली स्पोर्ट कामतगर हाही चांगला संघ. इथे मात्र कमबॅक पडल्यानंतर चेंडू टॉस झाला. बघा, अगदी लँड ज्या क्षणी झाला ना, त्या क्षणी कुठे ना कुठे बोटांची जी जादू होती त्या जादूने कमाल केली, आणि चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता, सरळ निघून गेला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू, कॉन्फिडन्स वाढला असेल इथे गोलंदाजाचा. हाही चेंडू टॉस झाला, परंतु आता स्वतः रजनीश चेंडू खाली. ओ, मात्र झेल सुटलेला आहे. सहज सोपा झेल होता. झेल कोणाचा? योगेश सारख्या खेळाडूला फलंदाजाला इथे जीवनदान मिळालेलं आहे. बघा, 40+ क्रिकेटमध्ये अनुभवाची कमतरता अजिबात नसते. कोळून अगदी क्रिकेट प्यायलेलं असतं त्यांनी, म्हणजे त्यांना शिकवायची काहीच गरज नसते. तुम्ही असे खेळा किंवा तसे खेळा, फक्त त्यांचा खेळ बघून मन मुराद आनंद लुटायचा असतो. ओव्हर द विकेट गोलंदाज रजनीश. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, पुन्हा संधी निर्माण झालेली आहे. मी मगाशीच म्हटलं की 40+ क्रिकेटमध्ये ना कधी कधी असे झेल त्या झेलांपर्यंत पोहोचत नाही येत खेळाडू, कारण त्यांची हालचाल थोडीशी मंदावलेली असते. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर आता लागते ती 22. अजूनही 31 धावांची गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे. दिल्ली गाठायची असेल तर 1-2 हवाई यात्रा कराव्या लागतील अजून. रजनीश काय जबरदस्त टप्पा आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लाईन आणि लेंथ त्याने सुधारलेले. चेंडूवर प्रहार झालेला आहे, परंतु सिंगल शिवाय काही एक मिळणार नाहीये. तेवीस धावा आता मात्र धावफलकावर. बिनबाद 23. चांगली पार्टनरशिप. हा प्लॅटफॉर्म जो तयार केलेला आहे, येणाऱ्या फलंदाजांना खरं तर थोडीशी आसानी होईल. दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत. त्यांच्या दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार आलेला आहे. अजून प्रयत्न निश्चितच केले जातील. स्वतःच्या रनअप मध्ये चूक करतोय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. खरं तर बॉलिंग ॲक्शन थोडीशी अटपटी आपण पाहतोय रजनीश यांची. हा पुलटा चेंडू आहे, मात्र फक्त एक मिळेल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 12च्या डबल आपण पाहतोय. 2 डझन 24, आणि आता मात्र करायचे आहेत 12 चेंडूमध्ये 29. 12 चेंडू 29 धावांची गरज.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावर आहेत. दुसरे पंच तिसरे पंच आपण मैदानात जायचं आहे. आय थिंक तिथे चक गोलंदाजीसाठी तिसऱ्या पंचांना पाचारण केलेले. तिसऱ्या पंचानं पाचारण केलेले चक नो साठी म्हणजे चक गोलंदाजीसाठी. निरीक्षण करतील तिथे तिसरे पंच. जे काही नियम आहेत आपल्या 40+ क्रिकेट संघटनेचे, भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे, ते नियम फॉलो केले जातील. कारण क्रिकेटचा खेळच खऱ्या अर्थाने नियमांवर अवलंबून आहे. नियम, शिस्त आणि सभ्यपणा या 3 गोष्टी क्रिकेटसाठी खूप आवश्यक असतात. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज सचिन, स्वतः कॅप्टन आहे संघाचा. फास्टर गोलंदाज आहे, पेसर गोलंदाज आहे. आणि नक्कीच हे षटक जे आहे ते एक निर्णायक षटक आहे दोन्ही संघांच्या बाबतीत जर विचार केला तर. पुल केलेला आहे, पॉवरफुल फटका आहे. टाळ्यांचा गजर पाहतो या षटकारासाठी. पहिला चेंडू सीमारेषा पार, षटकार. आणि काल्हेरचे समर्थक बघूया आपण पहिल्यांदा हा फटका कशा प्रकारे खेचला होता. खरं तर ऑफ स्टंपवर पडल्यानंतर थोडा लेग स्टंप मध्ये स्लिट झाला चेंडू. त्यानंतर स्वतःला पूर्णपणे सेटअप केलं होतं ह्या फटक्यासाठी बॅट्समन योगेशच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. आता धावा कराव्या लागतील 23. चेंडू शिल्लक आहेत 11. सचिनवर पहिल्या चेंडूमध्ये दबाव आणलेला आहे. सचिनला ही कल्पना नसेल की पहिल्या चेंडूवर माझ्यावर अटॅक होईल, परंतु योगेशच्या मनात काही वेगळंच होतं. चांगल्या गोलंदाजीवर जसे ऑस्ट्रेलियन खेळाडू आक्रमण करतात, अगदी तसाच आक्रमण आपण पाहतोय योगेशचा. हा चेंडू ऑफ स्टंप सोडणारा चेंडू. पंचांकडून वाईड बॉलचा इशारा. शरीरापासून दूर मारण्याचा प्रयत्न केला होता. असा विचार होता फलंदाजाचा, वाईट तर वाईट, परंतु मी चेंडूवर प्रहार करेन. कारण डीप कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे, लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईट. हाई चेंडू पुल केलेला आहे. व्हॉट अ शॉट. जबरदस्त पिकअप शॉट. चेंडू सीमारेषा पार, षटकार. हा षटकार धडाकेबाज षटकार होता. या षटकाराने आता मात्र सामन्याचं चित्र बदललेलं आहे. किती धावा जिंकायला अजून हव्यात नक्कीच आमचे स्कोरर सांगतील. 17 धावा जिंकण्यासाठी शिल्लक झालेले आहेत किती, 37. 16 धावा जिंकण्यासाठी अजून करायचे आहेत 37. आता मात्र पाहतोय आपण 10 चेंडू
16ची गरज. स्ट्रायकर गोलंदाजाला इथे मार बसतोय. राऊंड द विकेट येणारा आता सचिन. हाई पुल केलेला आहे. इथे मात्र सापडलेला आहे का? फलंदाज नाही. चेंडू सीमारेषा पार. षटकार. रात्रीच्या प्रहारामध्ये फ्लड लाईट मध्ये असं वाटलं होतं की 52 धावा खूप जास्त आहेत, परंतु इथे षटकारांची हॅट्रिक पूर्ण करून दाखवून दिलेल्या योगेशने की या धावा आमच्या समोर काही नाहीयेत. मी मगाशी म्हटलं होतं की बंद्रा मारुती काल्हेर संघासमोर ज्या धावा तुम्ही करताय त्या 50 पुरेशा नाहीयेत. 52 धावा तब्बल केल्या होत्या. आता 10ची गरज. 9 चेंडू. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट कव्हर पॉइंटला खेळून काढलेले आहे. सिंगल शिवाय काही मिळालेले नाहीये. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 44 लागतीये. जिंकण्यासाठी आता 9ची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज. शरद पाटील मामा कालेर यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले. ओहो, समोर केलेत आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटक्यापैकी एक फटका. बॅट मधून येतोय राजंडियाच्या चौकार. तब्बल आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 24 धावा खर्च केलेले आहेत. करायचे आहेत किती? 3 धावांची गरज. 5 धावांची गरज. 7 चेंडू 5 ची गरज. काय धडाकेबाज फलंदाजी आपण पाहतोय. सर्जिकल स्ट्राईक. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तेच घडलेले. अटॅक केलेला आहे गोलंदाजावर. इथे चेंडूला फ्लिक केलेला आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे दबाव महसूस करतोय. इतक्या धावा झाल्यानंतर तुमची गोलंदाजी चालत नाहीये. क्षेत्ररक्षक व्यवस्थित साथ देत नाहीयेत, परंतु गोलंदाजी खराब झालेली नाहीये. मी तर म्हणेन की त्यापेक्षा अव्वल सरस फलंदाजी झालेली आहे. राजेन डीच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आला आणि योगेशने कमाल केली. तब्बल योगेशच्या बॅटमधून या रजनी क्रिकेटमध्ये 4 षटकार आले आणि हे 4ही षटकार अफलातून होते. कालच्या जर सेमीफायनलचा विचार केला तर शेळूमाता वर्ल्ड संघाने तब्बल 59 धावा केल्या होत्या आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाने फक्त 3 षटकामध्ये 2.3 षटकामध्ये 60 धावा केल्या होत्या. जबरदस्त बॅटिंग केली होती. शेवटचं षटक अरविंदकडे सोपवलेलं आहे. 3 धावांची गरज. सहा चेंडू 3 धावांची गरज. फलंदाजांनी अशा अपेक्षा वाढवल्या होत्या जॉलीस्पोर्ट कामतगर संघाच्या, मात्र गोलंदाजांनी कुठे ना कुठे त्याची माती केलेली आहे. हा चेंडू अंगावर बदलतोय. अपील ही होता, परंतु अपील मध्ये जास्त विश्वास नव्हता. लेग बायचा इशारा. सिंगल आलेली. धावसंख्या धावफलकावर 51. शैलेश म्हात्रे यांच्या बॅटमधून काल 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले. एक रेकॉर्ड झाला. चला स्पीडअप करायचंय. फक्त 2 धावांची गरज आहे. जॉलीस्पोर्ट कामतगर संघाने तब्बल 52 धावा करूनही आज बघा त्यांची परिस्थिती काय. म्हणून क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्निटी असं म्हटलं जातं. हा चेंडू हवेत आहे. आता मात्र काय घडलंय. धावबादच्या रूपाने पहिला फलंदाज बाद होतोय. बऱ्याच काळानंतर बऱ्याच अवधीनंतर हा पहिला फलंदाज बाद. दुखापत झालेली की बघा बॅट्समनला.
योगेश बाद झालेले तिथे रनआउटच्या रूपाने. आता 2ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अजून बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर खेळ सुरू करा. बॅट्समन शैलेश 6 चेंडू आणि 6 षटकार याच फलंदाजाने लगावले होते. त्याच्या समोर गोलंदाजाची अग्निपरीक्षा असेल. ही सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाईल. आता मात्र फेक व्यवस्थित झाली नव्हती स्ट्राईक एंडला. मात्र नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज धावबाद. शेवटचा आता मात्र षटक आपण पाहतो आणि शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूवर 2 धावबाद झाले. आता धावा करायचे आहेत 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. दोन्ही संघांचा जो स्कोर आहे तो लेवल झालेला आहे. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का? ओ हो हो, झेल सुटतोय आणि या सुटलेल्या झेलावर 1 धाव आणि अशा प्रकारे विजय संपादन केला जातोय बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या या सर्व खेळाडूंकडून. अभिनंदन अभिनंदन आणि हार्डलक हार्डलक जॉली स्पोर्ट कामतगर. हा जर झेल झाला असताना तर अजून सामन्यामध्ये नक्की ट्विस्ट निर्माण झालं असतं. तर अभिनंदन. नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक लगेच घेऊन जायचंय बॅट्समन योगेश. शरद पाटील यांच्याकडून आपणास तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? यस, पाहू शकता आपण ते षटकार, 3 षटकार जबरदस्त टायमिंग. हा पहिला षटकार, अगदी तिसरा षटकार आपण पाहतोय. जबरदस्त सर्वच्या सर्व आपण बघितले. पुल शॉटचे फटके होते, पुल फटके होते, पॉवरफुल फटके होते. राऊंड द विकेट गोलंदाजी करून सुद्धा थांबला नाही फलंदाज. मॅन ऑफ द मॅच असेल योगेश. आणि मी बाळारामजी भोईर आपणास विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचंय. बाळारामजी भोईर. कामतकर संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधून जा. कामतकर संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. चला योगेश, आपण लगेच व्यासपीठावर या. मी बाळारामजी साहेब आपणास विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक तसेच 1000 रुपये शरद पाटील यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मामा यांच्याकडून हे पारितोषिक नक्कीच दिलं गेलेलं.
अभिनंदन योगेश. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फिल्डिंग करणारी टीम आपण पाहतोय. दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस न्यू मिलन पायगाव.